अवैध धंदे बंद करा या मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या दालनात भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी आंदोलन केले। विशेष बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष तारफे यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। हिंगोली शहर व परिसरात अवैध वाळू माफिया, मटका व जुगार अड्डे, अवैध दारू आणि अंमली पदार्थ विक्री असे अवैध धंदे बोकाळलेत। महसूल आणि पोलीस प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंदेवाले राजरोसपणे आपले धंदे करत आहेत। या संदर्भात 15 दिवसापूर्वी निवेदन दिले होते, मात्र जिल्हाधिकारी यांनी कारवाई न केल्यामुळे आज आमदार तानाजी मुटकुळे यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर बसून आंदोलन केले। यावेळी माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, शहराध्यक्ष कैलास काबरा त्यांच्यासह सर्व भाजप पदाधिकारी उपस्थित होते। अवैध धंदे ताबडतोब बंद करा व उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आणि तहसीलदार नवनाथ गडवाल यांना सक्तीच्या रजेवर पाठवा आणि बदली करा अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। त्यासाठी केलेल्या आंदोलनात आमदार तानाजी मुटकुळे हे चक्क 2 तासांपेक्षा जास्त वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडून बसले होते। विशेष म्हणजे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष तारफे यांनी देखील पाठिंबा दिला। गेल्या अनेक दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात जे 2 नंबरचे धंदे चालू आहेत त्यावर आळा बसला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। पण त्याचा आळा काय बसलेला दिसत नाही। मागच्या 15 दिवसापूर्वी SP, कलेक्टर यांच्याशी बैठकसुद्धा इथं झाली। त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही रेती माफियावर कंट्रोल करू, मटक्यावर कंट्रोल करू, जुगारावर कंट्रोल करू, तुमच्या गुटख्यावर सुद्धा, पण ते होताना दिसत नाही। म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमचे माजी आमदार रामरावजी वडकुते साहेब, बाबारावजी बांगर साहेब आणि सर्व त्या विधानसभेतले प्रमुख पदाधिकारी आणि विरोधी पक्षातले आमचे माजी आमदार तारफे साहेब हे सुद्धा यामध्ये आले होते। त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे साहेब हे सुद्धा या उपोषणात सहभागी झाले। हा जिल्हा अत्यंत शांतताप्रिय असलेला जिल्हा, काही लोकांची द्रष्ट अशी याला लागली की काय सरकारमध्ये असलेले आमदार जरा ह्या पद्धतीने वागू लागले तर पुढच्या पिढीला तुम्ही सांगणार काय? गावागावात मटक्याच्या गुटख्या, दारू विकण्याचं काम लोक करू लागले, रेती खुल्या। सरकारने निर्णय केला की 600 रुपये बरासनं रेती आमच्या लोकांना दिले गेली पाहिजेत, पण बोगस कागदपत्रक आम्ही मायनिंग ऑफिसर बघितले की सगळे बोगस नोंदणी आणि सर्रास जवळपास 2000 रुपये बरास, 3000 रुपये बरासनं जरी हे लोक विकू लागले तर सरकारच्या निर्णयाचा उपयोग काय? सरकार हे गोरगरिबाचं सरकार म्हणून आम्ही फिरवतो आणि हे सरकारच्या माध्यमातून ही जर गोरगरिबाचा त्याचा फायदा होत नाही, हे सगळ्या गोष्टी आम्हाला दिसल्या। म्हणून हे आंदोलन आम्ही आज उभे केलेलं आहे आणि आज कलेक्टर आणि SPने आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की हे आंदोलन 4 तारखे, आम्ही त्यांना आता पुन्हा डेडलाईन दिली की 4 तारखेपर्यंत हे रेग्युलर जर व्यवस्थित नाही केलं तुम्ही तर पुन्हा 4 तारखेला मोठा मोर्चा, आम्ही सरकारमध्ये जरी आहोत तरीसुद्धा आम्ही आमच्या गोरगरिबांचे कार्यकर्ते आहेत, जमिनीवरले कार्यकर्ते, लोकांसाठी आम्ही काय बी करायला तयार आहेत। म्हणून 4 तारखेपर्यंत चांगल्या प्रकारचं या जिल्हा झाला पाहिजे आणि भ्रष्टाचार मुक्त असा जिल्हा व्हावा। सगळे जे 2 नंबरचे धंदे पूर्ण बंद व्हावे त्यासाठी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। म्हणून आम्ही आज उपोषण मागे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।